त्यांनी आता दुसरं पेंटिंग बघितलं आणि आता मात्र तो थक्क झाला, कारण दुसरं पेंटिंग हे त्याच वाड्याचं होतं. वाड्याच्या समोरच्या बाजूने वाडा जसा दिसायचा अगदी हुबेहूब तीच गोष्ट तिने रेखाटली होती. त्याला आता जाणवू लागलं की ही कोणी साधारण बाई नाहीये, हिला काहीतरी माहिती आहे, हे मला सांगत नाहीये. हा विचारही त्याच्या मनात आला. आता तो तिची इतर चित्र पाहू लागला. खूपच डार्क आणि एका वेगळ्याच भयानक विश्वाची छाया तिने जणू तिच्या त्या इतर चित्रांमध्ये उतरवलेली दिसत होती. अशी चित्र बघून कुठलाही साधा माणूस घाबरला असता. आत्मे, पिशाच्य, अंधाऱ्या खोल्या, मानवी अस्थिंचा ठीक अशा प्रकारच्या गोष्टी तिच्या त्या चित्रांमध्ये दिसत होत्या. त्याला थोडी भीती देखील वाटत होती, पण त्याच वेळी तिच्यावरचा त्याचा संशय आता काही पटींनी वाढला होता. अरे, तुला आणखी एक गोष्ट सांगायची राहिली. त्या दिवशी आपण माझ्या सासऱ्यांच्याबद्दल बोलत होतो. त्या रात्री ते बेपत्ता झाले होते. त्यांचं काय झालं काहीच समजलं नाही. त्यातली एक गोष्ट मी खरं तर सांगायची विसरली. ती म्हणजे त्यांच्या अंगावर त्या दिवशी जे कपडे होते, जे त्यांनी त्यावेळी घातले होते, ते कपडे खोलीत अस्ताव्यस्त अवस्थेत सापडले होते. ही गोष्ट खरं तर मी सांगायला विसरले. ही खूप जास्त विचित्र गोष्ट आहे. पण त्याहीपेक्षा आणखी एक विचित्र गोष्ट तर पुढे आहे, जी काल की परवा मला नोकराने लक्षात आणून दिली. ती म्हणाली, अशी कोणती गोष्ट होती जी तुझ्या काल परवा लक्षात आली असेल? राजने विचारलं. अरे, माझ्या सासूबाईंनी सासऱ्यांचे सगळे कपडे दान करायचं ठरवलं होतं. तर परवा संध्याकाळी त्यांनी ही गोष्ट बोलून दाखवली. मग आम्ही नोकराला सांगून त्यांच्या खोलीतल्या कपाटातून त्यांचे सगळे कपडे जमा करायला म्हणून सुरुवात केली. नोकराने एक विचित्र गोष्ट सांगितली. ती म्हणजे त्यांचा एक खूप आवडता पांढऱ्या रंगाचा शर्ट होता. त्या सदऱ्यावर त्यांच्या नावाचं आर हे अक्षर गोल्डन रंगाने प्रिंट केलेलं. त्याचबरोबर त्यांची एक ठरलेली पांढऱ्या रंगाची पॅन्ट देखील होती. त्यावर देखील आर हे अक्षर गोल्डन रंगात प्रिंट केलेले. पॉकेटजवळ नोकरांनी जेव्हा त्याचे कपडे बाहेर काढत मोजायला सुरुवात केली, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की तो शर्ट आणि ती पॅन्ट कपाटात कुठेच नव्हती. आणि त्यांनी खात्रीने ही गोष्ट सांगितली, कारण त्यांनी त्या दिवशी दुपारी कपडे ड्राय क्लीन करून आणून कपाटात ठेवले होते. सासऱ्यांच्या बेपत्ता झाल्यानंतर आम्ही त्या कपाटाला हात देखील लावला नव्हता. इतकंच काय, कोणत्याच नोकराने त्या कपाटाला हात लावलेला नव्हता. आता तो शर्ट आणि ती पॅन्ट दोन्ही घरातून गायब आहे. आणि माझे सासरे देखील नक्की कसे गायब झाले याबद्दल काहीही कल्पना नाही. ही गोष्ट थोडी विचित्र नाही वाटत का तुला? ती म्हणाली. माय गॉड, खरंच हे सगळेच विचित्र आहे यार. असो, जाऊ दे ते सगळं. बाय द वे, तुझी सगळी कामं झाली का? तू म्हणत होतास काहीतरी महत्त्वाची कामं होती तुझी, त्यामुळे तर आपण इतके दिवस भेटलो नव्हतो. तिने विचारलं. हो, तशी 90% काम झाली आहेत. काही काम अजूनही बाकी आहेत, तो म्हणाला. ते दोघेही आता तिथून निघाले. राजने तिला तिच्या घरी ड्रॉप केलं आणि मग तो आता थेट घरी आला. डोक्यातून तो विचारच जात नव्हता. मोबाईलमधली ते फोटो, तिने काढलेली ती चित्र, तो माणूस, तो कॉफिन, तो वाडा, या सगळ्यांची चित्र तिने काढली. ती देखील तिला पडणाऱ्या स्वप्नातून. हेच त्याच्या पचनी पडत नव्हतं. त्याने आता दीपकला फोन लावला. दीपक, कुठे आहेस? राजने विचारलं. काही नाही रे, आज घरीच आहे. आज जरा लवकर आलो होतो. म्हटलं थोडा आराम करावा. आताच उठलो झोपेतून. बोल, आज कशी काय आठवण काढलीस? दीपक, मला जरा भेटायचं होतं. एक काम आहे तुझ्याकडे. कधी भेटता येईल तू सांग. आता येऊ का लगेच? बोल, दीपक म्हणाला. इथे नको, आपण बाहेर कुठेतरी भेटू. काम खूप महत्त्वाचं आणि थोडं गोपनीय आहे, तो म्हणाला. ठीक आहे, मग तू माझ्या घरी ये. बायको काही दिवसांसाठी माहेरी गेली आहे. इथं निवांत बोलता येईल, दीपक म्हणाला. ठीक आहे, मी लगेचच येतो. मग येताना थोडा स्टॉक पण घेऊन येतो, राज म्हणाला. आणि आता तो घरातून निघाला. दीपककडे एक महत्त्वाचं काम आहे.
तिकडे चाललोय, असं त्याने आसावरीला सांगितलं. काही वेळातच तो दीपकच्या घरी पोहोचला. दीपकचा एका चांगल्या सोसायटीत फ्लॅट होता. राजने दार वाजवलं. दीपकने दार उघडलं आणि राज आत आला. इकड तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. एक एक पॅक झाला होता. बोल, काय महत्वाचं काम होतं तुझं? दीपकने विचारलं. तुला एका स्त्रीबद्दल माहिती काढायची आहे, म्हणजे पूर्ण कुंडलीच. ती कुठे जन्माला आली, त्या दिवसापासून ते आत्तापर्यंतची सगळी माहिती. किती दिवस लागतील आणि हे शक्य होईल का? स्त्री कोण आहे त्याच्यावरती डिपेंड करतं, दीपक म्हणाला. राजने त्याच्या मोबाईलमध्ये शर्मिलाचा काढलेला फोटो दीपकला दाखवला. ही शर्मिला शाह, रसिक शाह म्हणून एक उद्योगपती होते पुण्यातले. ही त्यांची सून आहे. तिची सगळी माहिती तुला काढायची आहे, लहानपणापासून ते आत्तापर्यंत. ठीक आहे, मला फोटो पाठवून ठेव. मी पण थोडासा रिसर्च वगैरे करतो. तशी माझी गोव्याला 2-3 माणसं आहेत. चांगली लोक आहेत ती आणि लवकर काम करतील, दीपक म्हणाला. एक विचारू का? या स्त्रीबद्दल तू का माहिती काढतोयस? काही सांगशील का? बघ, म्हणजे खूप पर्सनल असेल तर नाही सांगितलं तरी चालेल. थोडं पर्सनल आहे. नसतं तर मी तुला नक्की सांगितलं असतं, राज म्हणाला. ठीक आहे, मी सांगतो माझ्या माणसांना तिच्याबद्दल माहिती काढायला. 4-5 दिवसात अपडेट देईन मी, दीपक म्हणाला आणि त्याने ग्लास रिकामा केला. खरं सांगू, त्या सगळ्यांचा प्रतिशोध जो तू घेतलास, खरंच प्रतिशोध तुझा होता. पण संतुष्ट मी झालो असं म्हणावं लागेल. आज सकाळपासूनच आईबाबांची खूप आठवण येते मला. खरंच आज ते हवे होते हा दिवस बघायला, दीपक म्हणाला. त्याचं बोलणं ऐकता राजने सिगरेट पेटवली. बरं थांब, मी आपल्यासाठी काहीतरी खायला आणतो, असं म्हणून दीपक उठला आणि किचनमध्ये गेला. बाजूलाच एक न्यूजपेपर पडलेला दिसत होता. न्यूजपेपर राजने हातात घेतला आणि जाहिरातींच्या पानावर अगदी खालच्या कोपऱ्यात एक जाहिरात त्याला दिसली. बंगला विकणे आहे. भूकंपापासून 2 किलोमीटरवर निसर्गरम्य एकांतात. मालकी हक्क सुरक्षित. NA मजबूत दगडी बांधकाम. संपर्क करण्यासाठी नंबर दिलेला. राजनी त्या बातमीचा फोटो काढला आणि राज आता 1.5 तासाने तिथून निघाला. रात्री तो परत एकदा घरी आला. जेवण वगैरे झालं आणि आता बेडवर बसून तो कसला तरी विचार करत तसाच झोपी गेला. सकाळ झाली होती. आसावरी त्याच्या आधीच उठली होती. आज आसावरीला काही कामासाठी तिच्या माहेरी जायचं होतं आणि आज केशव गावाला जायला निघणार होता. पुढचे 2 दिवस बंगल्यावर फक्त राज, सागर आणि सागरची बायको सरिता शेती असणार होते. परत कधी येणार आहेस? राजने विचारलं. येईल 2 दिवसांनी, ती म्हणाली. मग एक काम करतो, मी पण केशव सोबत जातो दिव्यागरला. तूही नाही येस इथं. मी एकटा काय करू? सागर आणि सरिताला तेवढीच प्रायव्हसीही मिळेल, राज हसत म्हणाला. काय दादा तू पण? सागर जरा लाजला. आसावरीने कॅब बुक केली होती. काही वेळातच कॅब आली. कॅबमध्ये बसून ती निघून गेली. 10 मिनिटातच केशव आणि राज पण आता कारमध्ये बसून निघाले. गप्पा मारत, बोलत, हास्य विनोद करत, गाणी ऐकत आता ते मुळशीच्या त्याच मार्गावर येऊन पोहोचले जिथून जंगलाकडे जाणाऱ्या त्या वाड्याच्या दिशेला जाणारा मार्ग होता. त्या फाट्यावरून ते आता सरळ गेले. उजवीकडे जाणारी ती वाट मात्र राज काही क्षण न्याहाळत राहिला. थोडं पुढे आल्यावर त्याच्या लक्षात आलं की केशवला तर झोप लागली होती. त्याने आता FM रेडिओ चालू केला. सुरुवातीला कुठलंच स्टेशन नीट लागत नव्हतं आणि अचानक खरखर असा आवाज होऊ लागला आणि रेडिओ एकदम शांत झाला. राज, बाळा कसा आहेस? रेडिओतून एक ओळखीचा आवाज ऐकू येत होता. तो आवाज त्याच्या आईचा होता हे त्याने लगेच ओळखलं. बेटा, खरंच तू प्रतिशोध घेतलास, पण आमचं काय? आम्हाला खूप एकटं वाटतं इथं तुझ्याशिवाय. प्लीज आमचा हा एकटेपणा दूर करायला काहीतरी कर ना. आईच्या पाठोपाठ आता बाबांचा आवाज त्याला रेडिओमधून ऐकू येत होता. राजला काहीच कळत नव्हतं.
त्याचं डोकं सुन्न झालेलं. आपण हे कोणतं स्वप्न बघतोय की काय असं त्याला वाटू लागलेलं. आई बाबा तुम्ही आहात कुठे? कुठे आहात तुम्ही? राज रेडिओच्या जवळ येत बोलू लागला. तुझ्या जवळच आहोत आम्ही. आम्हाला खूप एकटं वाटतंय. काहीतरी कर. आई परत एकदा म्हणाली आणि अचानक समोरून हॉर्नचा एक जोरात आवाज ऐकू आला. राजने पटकन नजर रस्त्यावर घेत स्टेअरिंग लेफ्ट साईडला वळवत समोरून येणाऱ्या त्या ट्रक सोबत होणारी धडक टाळत गाडी व्यवस्थित पुढे आणली. ट्रक निघून गेला होता. राजने आता गाडी सावरत रस्त्याच्या कडेला आणत थांबवली. केशवला जाग आली होती. सर काय झालं? सगळं ठीक आहे ना? गाडी का थांबवली तुम्ही? त्याला कळलंच नव्हतं की आताच एक खूप मोठा ॲक्सिडेंट होता राहिला होता. काही नाही. राजने गाडी स्टार्ट केली. रेडिओमध्ये आता परत एकदा खरखर असा आवाज चालू झालेला. स्टेअरिंग सांभाळता तो रेडिओ परत एकदा चेक करू लागला, पण कुठलं स्टेशन पकडत नव्हतं. त्याला घाम फुटला होता. त्याने त्याच अवस्थेत सिगरेट पेटवली. खिडकीची काच खाली केली. सिगरेटचे दम मारत आता तो गाडी चालवू लागला. तामिनी घाट संपला. माणगाव देखील आता मागे राहिलं. काही वेळातच ते दिवेआगरच्या जवळ येऊन पोहोचले. दिवेआगरच्या अलीकडेच ते गाव होतं. त्या गावामध्ये त्यांनी गाडी आणत केशवला त्याच्या घरात जवळ आणत सोडलं. सर तुम्ही गाडीत का बसून आहात? चला ना. केशव आता गाडीतून खाली उतरला. केशव मला एक महत्त्वाचं काम आठवलंय. ते काम नाही झालं तर खूप प्रॉब्लेम होईल. तू जा. मी जमलं तर रात्रीपर्यंत परत येतो. काम जवळच आहे, फार लांब नाही. राज म्हणाला. त्याला काय झालं कोणास ठाऊक. केशवला देखील काही कळलं नाही. ठीक आहे केशव म्हणाला. राजने गाडी आता तिथून परत एकदा तामिनी घाटाच्या दिशेला घेतली. संध्याकाळचे 6:30 वाजत आले होते. तामिनी घाट ओलांडून होता. राज मुळशीपर्यंत आला होता. डाव्या बाजूला जाणारी ती जंगलाकडची वाट आता त्याला समोर दिसू लागली होती. का कुणास ठाऊक, पण तिथे त्याला जायची नेहमी भीतीच वाटायची. 2 दिवसांपूर्वीच्या रात्री जे काही घडलं तेव्हा मात्र काही ऑप्शन नव्हता. केशव आणि फिरोज दोघांना वाचवण्यासाठी त्याला तिथे जाणं भाग होतं. पण आज तो फक्त आणि फक्त काहीतरी जाणून घेण्यासाठी चालला होता. मनात त्या जागेविषयी आणि या सगळ्याच गोष्टींविषयी खूप सारे प्रश्न होते आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे त्याला जी मिळतील ती कदाचित त्याच वाड्यात मिळणार होती. असं का कुणास ठाऊक त्याला सतत वाटत होतं. डाव्या बाजूला जाणाऱ्या त्या वाटेवर त्याने गाडी घेतली. हळूहळू अंधार पडू लागलेला होता. खरं तर त्याला तिथं दिवसा पोहोचायचं होतं, पण केशवला सोडून परत येण्यात संध्याकाळ होऊन गेलेली. पुढे पूल ओलांडून आता त्या छोट्याशा घाटातून गाडी त्याने थोडी वरपर्यंत आणली. अचानक रेडिओची खरखर सुरू झाली. राज राज. आई आणि बाबांचा तो आवाज रेडिओतून परत एकदा ऐकू येऊ लागला. तो हादरून गेला. हे खरं घडतंय की मला स्वप्न पडतंय? आई बाबा माझ्याशी संवाद साधायचा प्रयत्न करत आहेत का? पण मग त्यांनी आधी माझ्याशी संवाद साधायचा प्रयत्न का नव्हता केला? त्याला प्रश्न पडला आणि तशीच नजर आरशातून मागच्या सीटवर गेली. ती अचानक मागे बसलेली दिसत होती. तिची तीच वासनांद नजर त्याच्या नजरेला खिळून राहिली होती. कुठे होतीस गेले 4 दिवस? त्याने विचारलं. ती काहीच बोलली नाही. ती कधीच काही बोलायची नाही. त्यानेही परत काही विचारलं नाही. आता उजवीकडे जंगलाच्या दिशेला जाणारी वाट त्याने धरली. घड्याळात 7 वाजून गेलेले. अंधार पडला होता. जंगलाच्या त्या वाटेने तो आता जात होता. बरंच अंतर पुढे येऊन आता त्याला वाडा दूरवर दिसू लागला. वाड्याच्या जवळ आणत समोर थांबवली. अंधारात बुडालेला तो वाडा हृदयावरचं दडपण वाढवणारा होता. राज गाडीतून उतरला. त्याने आजूबाजूला नजर टाकली. वाड्यासमोर आता त्याची एकच गाडी होती. 2 दिवसापूर्वी इथं जे झालं त्यानंतर त्याने त्याच पहाटे ती टाटा सुमो आणि दुसरी कॅब
काही अंतरावर असलेल्या झाडीत नेऊन जाळून टाकलेल्या होत्या. त्यातच ती सगळी प्रेतं त्याने टाकलेली आणि गाडीसकट ती सगळी प्रेतही जळली होती. तिथं तसंही कोणी बघायला आलं नसतं. तो तसाच आता चालत वाड्याच्या समोरून आत झाडीकडे चालत निघाला. काही अंतर पुढे आल्यावर त्याला जळून काळ्या झालेल्या त्या दोन्ही गाड्या दिसू लागल्या. आतली प्रेतही जळून कोळसा झालेली. तो तिथून परत वाड्याकडे येऊ लागला. परत एकदा तो वाड्याच्या समोर आला होता. आत जायची भीती वाटत होती. मनावर दगड ठेवून तो चालू लागला. वाड्याच्या त्या गेटमधून तो आत शिरला. ती जागा जणू काही त्याच्याशी कोणत्या तरी अदृश्य आणि शांत पद्धतीने संवाद साधायचा प्रयत्न करत होती, असं त्याला सारखं वाटायचं. त्याने मोठी बॅटरी सोबत आणली होती. ती त्याने आधी ऑन केली. ते मोडलेलं दार बाजूला पडलेलं, त्यावर लागून वाळून गेलेलं रक्त, सगळं काही तो बघत होता. आणि तितक्यात बाजूला कोपऱ्यात असलेला फुटलेला तो आरसा त्याला दिसला. तो आरसा जवळ आला. त्याने आरशावर बॅटरीचा फोकस मारला. त्याच्या त्या जखमा इतक्या पटापट कशा बऱ्या झालेल्या, हा प्रश्न त्याला केशवनेही त्याला विचारला होता. त्याने कपाळावर हात फिरवत ती पट्टी वर केली. आतमधली जखम बरी झालेली, खपली धरलेली. अचानक त्याला केशवचे ते शब्द आठवले, सर, पण तुम्ही तर मेला होतात ना. राजच्या स्मृती परत एकदा त्याच रात्रीच्या काळात गेल्या. डोक्यावर एक आघात झालेला आणि मी बेशुद्ध पडलो. मग मला बांधून ठेवलं होतं. अर्धवट धुरकट असं काही काही आठवतंय. शशीधर म्हणाला. विक्रांतही आला. त्यांचे काही काही शब्द मी ऐकले, काही शब्द मला ऐकू गेलेच नाही. आणि मग माझ्यावर झालेले लोखंडी रॉडचे प्रहार गुडघ्यावर, खांद्यावर, आणि मग शेवटचा एक प्रहार जो प्रचंड वर्मी होता. तिथलं मला पुढचं काही आठवत नाही, पण बेशुद्ध होण्याआधी चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर आलेला लाल रंगाचा ओघळ तो मात्र आठवतोय. तिथून मला थेट शुद्ध आली. तेव्हा मी त्या खड्ड्याच्या बाहेर होतो. खड्डा उकरलेला. माझ्या शरीरावर पूर्ण चिखल होता. पुढे माझ्या जणू कोणीतरी आणखीच सामावून गेलं होतं. मला दिसत सगळं होतं, पण शरीरावर ताबा आणखी दुसराच कोणाचा तरी होता. मग पुढे मी हळूहळू कधी परत सावरत गेलो ते लक्षातही आलं नाही. पण जर केशव म्हणतोय की मी खरंच मेलो होतो आणि मधल्या काही वेळातला मला काही आठवत नाही, म्हणजे मी खरंच मेलो होतो की काय? म्हणजे जे काही घडलंय ते मला त्या मातीत गाडल्यानंतरच घडलंय. आणि तशीच त्याची नजर स्वतःच्या हाताकडे गेली. त्याच्या नखाच्या मुळाजवळ अजूनही त्या मातीचे सूक्ष्म असे अंश दिसत होते. तो आता वाड्यातून बाहेर आला आणि वाड्याच्या वास्तूच्या डाव्या बाजूने वाड्याच्या मागच्या बाजूला चालू लागला. झाडांची दाटी ओलांडत तो आता वाड्याच्या मागच्या भागात आला. समोर काही मोकळी जागा दिसत होती आणि पुढे मग जंगलाची हद्द सुरू झालेली. दुसऱ्या बाजूला एक ढासाळलेली संरक्षक भिंत, त्या पलीकडेही झाडं होती. मध्यभागी तो खड्डा आणि बाजूला मातीचा ढीग दिसत होता. आज पाऊस नव्हता. सगळं काही ड्राय होतं. बॅटरीच्या प्रकाशात तो त्या मोकळ्या जागेजवळ आला. खड्ड्यात त्याने बॅटरीचा प्रकाश मारला. मातीचा तो रंग अगदी स्पष्टपणे त्याला दिसला. त्याने थोडीशी माती मुठीत घेतली आणि त्यावर बॅटरीचा प्रकाश मारला. माय गॉड, ही माती तर अगदी हुबेहूब तशीच आहे जशी त्या कॉफीनमध्ये आहे ज्यावर ते प्रेत गाडलेलं आहे. ही माती साधी नाहीये. यात काहीतरी अद्भुत असा गुण आहे, काहीतरी खूप विलक्षण, कल्पनेच्याही पलीकडलं असं काहीतरी या मातीत आहे. त्याने खिशातून रुमाल काढला आणि त्याने घातली मुठभर माती आत. त्याने त्या रुमालात भरली. रुमालाची गाठ बांधत तो उठून उभा राहिला. एक विचित्र असा ध्वनी कानावर पडला. जणू 4-5 लोक एकत्र काहीतरी हुंकारत आहेत. एक वेगळीच धून. दचकून त्याने आजूबाजूला बघितलं. तिथं कोणीच नव्हतं. तो आवाज कुठून येत होता काहीच कळत नव्हतं. वाड्याच्या मागच्या भागाला असलेल्या खिडकीची काच फुटलेली आणि अचानक त्याला त्या फुटलेल्या काचेतून
आत हलकासा प्रकाश वाड्याच्या आत जाणवला. त्याच्या अंगावर सरसरून काटा आला. कोणी आहे का आत? पण कोणी असतं तर मला आधीच समजलं असतं. इथे तर कोणीच येत नाही. पण मग अचानक हे काय? त्याच्या छातीत धडधड होऊ लागलं. भीतीने त्याचे हातपाय गार पडले होते. तो त्या खिडकीच्या जवळ आला आणि त्याने हात त्या फुटलेल्या काचेतून बघायचा प्रयत्न केला. त्या खोलीच्या बाजूला असलेल्या एका खोलीत कोणीतरी कंदील किंवा मेणबत्ती पेटवली असेल असा तो प्रकाश होता. 4-5 माणसं ते गुणगुण करत हुंकारणं त्याला अजूनही ऐकू येत होतं. मन घट्ट केलं. तो आता मागच्या बाजूने परत वाड्याच्या समोरच्या भागात आला. वाड्याच्या मुख्य दारातून त्याने आत प्रवेश केला. आता तो आत वेगाने आतल्या बाजूला चालू लागला. आजपर्यंत या वाड्यातल्या फक्त 3च खोल्या त्याने पाहिलेल्या होत्या. एक म्हणजे प्रवेश केल्या केल्या दाराच्या उजव्या बाजूला असलेली एक छोटी खोली, दुसरी म्हणजे ती मोठी खोली जिथे सगळं काही घडलं होतं, आणि तिसरी ती खोली जिथे फिरोज आणि केशवला बांधून ठेवलं होतं. त्या व्यतिरिक्त या विशाल वाड्यातल्या कुठल्याच भागाची त्याला काहीही माहिती नव्हती. त्याने पहिली छोटी खोली आणि मग मोठी खोली ओलांडली. तिसऱ्या खोलीत जिथे केशव आणि फिरोजला ठेवलं होतं तिथे त्या लाकडी खुर्च्या तशाच पडून होत्या. आणि आता तो वाड्याच्या कधीही न पाहिलेल्या भागाच्या दिशेला स्वतःची पावलं टाकू लागला. त्या माणसांचे हुंकार त्याला अजूनही ऐकू येत होतं. रिकाम्या त्या वास्तूमध्ये त्यांचे ते आवाज घुमत होते. ते आवाज मोठाले नव्हते, पण त्या आवाजाचा आवाका जास्त होता. त्या माणसांचे हुंकार त्याला अजूनही ऐकू येत होतं. रिकाम्या त्या वास्तूमध्ये त्यांचे ते आवाज घुमत होते. ते आवाज मोठाले नव्हते, पण त्या आवाजाचा आवाका जास्त होता. जसजशी त्याची पावलं पुढे पडत होती तसतसा तो आवाज जवळून ऐकू येत असल्याचं त्याला जाणवू लागलं. आता 4थी खोली पास झाली. त्या खोलीला एक जाडसर कुलूप लावून बंद करण्यात आलेलं. तो आता तसाच थोडा पुढे आला आणि उजव्या बाजूला त्याला वरच्या बाजूला जाणारा एक जिना दिसला. दगडात बांधलेला तो जिना, ज्याला कठडे सुद्धा दगडीच होते. प्रशस्त अशा 5 फूट लांबीच्या पायऱ्या जरा विचित्र वाटत होत्या. वर जायची तर राची हिंमतच नव्हती. वर गेल्यावर नक्की काय बघायला लागेल याची त्याला शाश्वती नव्हती. आता त्यांनी जिन्याकडे न जाता परत एकदा सरळ चालायला सुरुवात केली आणि आता मेणबत्तीचा तो मंद प्रकाश त्याला अगदी जवळच समोरच दिसू लागला. वाड्याच्या इमारतीच्या मागच्या भागातली शेवटची खोली आणि ती फुटलेली खिडकी देखील आता त्याला लांबवर दिसत होती. पण त्या खोलीच्या अलीकडे असलेली ही एक मोठी खोली जिथून तो प्रकाश बाहेर त्याला दिसत होता, ती खोली आणि ते आवाज आता अगदी जवळ आले होते. कोण असेल आत? काय करत असतील ते? काय करतील मला बघून? असे प्रश्न त्याच्या काळजाला कुरतडत होते. आता जेमतेम 4 पावलं बाकी होती. तो थांबला आणि त्याने पहिलं पाऊल पुढे टाकलं आणि अचानक ते आवाज बंद झाले. जितका वेळ ते आवाज येत होते तेव्हा जितका तो घाबरला नव्हता तितका तो आता ते आवाज बंद झाल्यावर घाबरला. पटकन कसलाच विचार न करता त्यांनी पुढची 3 पावलं पुढे टाकली आणि त्या खोलीच्या आत डोकावलं. आतमध्ये एक पंती मध्यभागी तेवत होती, पण त्या खोलीत कोणीच नव्हतं. खोली पूर्णपणे रिकामी होती. त्याने दोन्ही बाजूला नजर टाकली. त्या खोलीमध्ये उजवीकडे मध्यभागी ती पंती तेवत होती आणि विरुद्ध दिशेला डाव्या बाजूला एक खिडकी होती. तो आता त्या खोलीत आला आणि त्याने सगळीकडे बॅटरीचा प्रकाश मारला. कदाचित कोणीतरी कुठेतरी लपला असेल ही एक भावना देखील त्याच्या मनात होती. पण खोलीत कोणीच नव्हतं. जागोजागी जाळ्या जळमट लागलेली 1-2 मोडलेल्या लाकडी खुर्च्या कोपऱ्यात पडलेल्या. गंज लागलेलं एक झुंबर छताला लटकत होतं. बाकी ना कसलं फर्निचर ना आणखी काही. पूर्ण रिकामी ती खोली. मध्यभागी जमिनीवरच ठेवलेली ती पंती, एवढंच. तो आता त्या पंतीजवळ आला आणि बॅटरीच्या प्रकाशात त्याची नजर जमिनीवर गेली. प्रचंड धूळ तिथे साचलेली
आणि त्या धुळीवर मानवी पावलांचे बरेच ठसे दिसत होते. पावलांचे ते ठसे वेगवेगळ्या लोकांचे असण्याची शक्यता होती, कारण प्रत्येक पावलाचा आकार वेगळा दिसत होता. म्हणजे नक्की तिथं कोणीतरी होतं. पण मग गेलं कुठं? त्याने आता त्या पंतीवर बॅटरीचा प्रकाश टाकला. दगडात बनवलेली ती पंती जरा विचित्रच होती. कापसाची वाट दिसत होती. पंतीमध्ये कोणतं तेल नव्हतं. गढूळ झालेलं पाणी त्या पंतीत होतं आणि तरीही त्या पंतीची वात तशीच तेवत प्रज्वलित होती. हेही जरा अजबच होतं. पंतीच्या बाजूला वर्तुळ करून ते लोक उभे असावेत, घोळका करून. पंतीपासून अंदाजे 4 फूट वर्तुळाकार जागा त्यांनी कदाचित मोकळी ठेवली होती. त्या मोकळ्या ठेवलेल्या वर्तुळाकार भागात त्यांच्या पावलांचे कोणतेही ठसे दिसत नव्हते. राज आता गुडघ्यावर टेकला. पंतीच्या आजूबाजूला जी 4 फुटाची वर्तुळाकार जागा मोकळी ठेवलेली, त्या जागेवर त्याला काहीतरी असल्याचा आभास होऊ लागला. हाताने त्याने त्या भागावरची धूळ बाजूला सारली. काहीतरी कोरलेले दिसत होतं. एखादी आकृती, एखाद्या माणसाची आकृती. त्याने आता ती पूर्ण वर्तुळाकार जागा त्या पंतीच्या आजूबाजूला जेवढी होती तेवढी हाताने स्वच्छ केली. उभं राहा. त्याने त्यावर बॅटरीचा प्रकाश मारला आणि त्याचं डोकं सुन्न झालं. व्हॉट द फक? इम्पॉसिबल. हे अशक्य आहे. बॅटरीच्या प्रकाशात जमिनीवर कोरलेली ती आकृती पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती. ती आकृती हुबेहूब तशीच होती जसं चित्र शर्मिलाने काढलेलं. ते पहिलं चित्र जे तिने 20 वर्षांपूर्वी काढलं होतं.